आत्मिक लढाई आपण स्वतःहून करू शकत नाही. त्यासाठी आम्हाला देवावर विसंबून राहावे लागते. काय आपण देवावर विसंबून आहात? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगामध्ये युद्ध होत असतात, तसेच आत्मिक युद्धही होत असते. सैतानाविरुद्धचा लढा आत्मिक युद्ध होय. कोणत्याही युद्धासाठी सैनिकाने सदैव तयार असणे अत्यंत आवश्यक असते. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण याच विषयावर अभ्यास करणार आहोत. आमचे आत्मिक युद्धाचे ठिकाण कोणते, देवाची शस्त्रसामग्री कोणती, या सर्व गोष्टी सविस्तर पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही इफिस्करास पत्र ह्याच्या 6व्या अध्यायाच्या 13 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. आमच्या अवतीभोवती दुरात्म्यांचे अस्तित्व आहे आणि त्यांच्या अदृश्य जाळ्यांमध्ये अनेक लोक सापडलेले आम्हाला दिसतात. दुरात्म्यांनी ताबा घेतलेले लोक कसे वागतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आजच्या जगामध्ये अंधकाराच्या सत्ता कार्यशील आहेत. मंडळीच्या विरुद्ध दुष्ट शक्ती कार्य करीत आहेत. त्या विश्वासणाऱ्यांच्या देवाच्या ख्रिस्ताच्या विरुद्ध कार्य करीत आहेत. या गोष्टींकडे तिरस्काराने पाहू नका. त्या खऱ्या आहेत व त्यांना सामोरे जाण्याचे तुमच्या व माझ्यामध्ये सामर्थ्य नाही. दानिएल संदेष्टाच्या पुस्तकात आम्हाला आत्मिक शत्रू आहे या सत्याचे स्पष्ट विवरण सापडते. ते या पुस्तकाच्या 10व्या अध्यायात आहे. दानिएल 3 आठवडे एका गोष्टीसाठी प्रार्थना करीत होता, परंतु त्याला त्याचे उत्तर मिळाले नाही. दानिएलाचे पुस्तक 10वा अध्याय 2 आणि 3 वचन सांगतं, त्या दिवसात मी दानिएल सबंध 3 सप्तके शोक करीत होतो. 3 सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळी खाल्लेच नाही. मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी त्याला भंगही केला नाही. शेवटी एका देवदूताने येऊन त्याला स्पर्श केला. 10वा अध्याय 11 आणि 12 वचने सांगतात, तो मला म्हणाला, हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे. नीट उभा राहा, कारण मला आता तुझकडे पाठविले आहे. तो माझबरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो. तो मला म्हणाला, दानिएला, भिवू नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला, त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे. दानिएलाला खरे तर असे विचारायचा हक्क होता की मग 3 आठवडे तू कुठे गायब होतास. पण मग देवाच्या दूताने आपले बोलणे चालू ठेवून 10व्या अध्यायाच्या 13व्या वचनात म्हटले, पारसाच्या राज्याचा अधिपती 21 दिवस मला आडवाला. तेव्हा पहा, मुख्य अधिपतींपैकी एक मिखाएल माझ्या साह्यास आला व मी पारसाच्या राजाच्या जवळ राहिलो. त्या देवदूताला सैतानाबरोबर संघर्ष करावा लागला व त्याला मिखाएल दूताचे साह्य मिळवावे लागले. हे एक आत्मिक युद्ध होते आणि आजही आमच्या भागात, आमच्या जगात ते चालू आहे. या शक्ती संघटित आहेत असे आम्ही तुम्हाला सांगितले आहे. राष्ट्रांवर अधिकार असलेल्या या सैतानाच्या सत्ता आहेत. त्या जणू काही राष्ट्रांच्या सेनाधिकारी आहेत. शक्ती म्हणजे माणसामध्ये संचार करू पाहणाऱ्या सैतानाच्या शक्ती आहेत. या जगाच्या अंधाराचे सत्ताधारी म्हणजे सैतानाचे या जगातील कारभार सांभाळणारे त्याचे दूत होय. आकाशातले दुष्टात्मे म्हणजे सैतानाचे आकाशातले दूत, ज्यांच्या हातात धर्माचे नियंत्रण आहे. सैतानाची संघटना एक मजबूत संघटना आहे व ती या जगात या घडीला घडामोडी घडवून आणीत आहे. मानवी दुःख, वेदना, शोकांतिका यांच्या मुळाशी सैतानाचे उपद्व्याप आहेत. आजच्या जगातल्या मोठ्या समस्यांचे कारण सैतान आहे.
आम्ही आमचा आत्मिक शत्रू कोण आहे, तो कोठे आहे हे पाहिले. हा शत्रू आत्मिक आहे श्रोतांनो. आपल्या अंधकाराच्या शक्तींचे नेतृत्व करणारा तो शत्रू म्हणजे सैतान आहे. आता आमची युद्धभूमी कोणती आहे ते आम्ही ओळखायला हवे. मला वाटतं की मंडळी या युद्धाविषयी जवळजवळ विसरली आहे. आम्हाला वाटतं की आमच्या उपासनेची इमारत सुंदर आहे, ती भरपूर गर्दी आपल्याकडे आकर्षित करून घेत आहे आणि आमच्या मंडळीच्या दानपात्रात भरपूर पैसा जमा होत आहे. असेच आहे तर सर्व काही सुरळीत चालले आहे. मंडळीच्या आर्थिक स्थितीचा मंडळीच्या आत्मिक युद्धाशी संबंध नाही. मला अगदी खात्रीने वाटतं की जर एखादी मंडळी स्वावलंबी असेल आणि ती कर्जबाजारी होऊ लागली तर निश्चितच कोठेतरी काहीतरी घोटाळा आहे. खरे तर हा घोटाळा म्हणजे आत्मिक विश्वात ही मंडळी आपल्या आत्मिक युद्धात पराभूत होत आहे. मग अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात की मंडळीच्या सभासदांची रचना ख्रिस्तामध्ये होत आहे काय? देवाचे वचन त्या मंडळीला शिकवल्या जात आहे काय? सभासदांमध्ये प्रीती व सहकार्य यांचा आत्मा आहे काय? एकमेकांविरुद्ध कुजबूज करण्याची वृत्ती अगदी कमी झाली आहे काय? विधींच्या पालनाऐवजी जे ख्रिस्तामध्ये एकमेकांचे बंधू आहेत त्यांच्यामध्ये योग्य नातेसंबंध असण्याची गरज आहे. जेथे टीका, कटुपणा, तिरस्कार यांचा आत्मा आहे तेथे देवाचा आत्मा कार्य करू शकत नाही. मंडळांना ख्रिस्ताकडे किती लोक आले याविषयी बोलायला आवडते. त्यांच्या उपासनेला येणाऱ्या किती लोकांनी ख्रिस्तासाठी निर्णय घेतला ह्याविषयी बोलायला त्यांना आवडते. परंतु जेव्हा सत्य परिस्थिती पडताळून पाहिल्या जाते, 2 वर्षांपूर्वी ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित केलेल्यांचा शोध केला जातो, तेव्हा ते लोक मंडळीतून केव्हाच गायब झालेले दिसतात. आज आत्मिक युद्ध चालू आहे आणि लोकांना देवाच्या वचनात मुळावयाला हवे आहे हे जाणण्याची आम्हाला गरज आहे. लोक खोटे विश्वास, खोटे संप्रदाय, धर्म यांच्याकडे वाहवत जातात. हे सैतानाच्या शक्तीचे एक प्रकारचे प्रगटीकरण आहे आणि याचा परिणाम असा होतो की या मंडळांमध्ये व संघटनांमध्ये देवाच्या वचनाचे महत्त्व कमी होते. हे सैतानाचे व सैतानाच्या सैन्याचे कार्य आहे. वैयक्तिक पातळीवरही जर आम्ही नियमितपणे देवाच्या वचनाला ग्रहण केले नाही तर सैतान विविध प्रकारे आमचे आत्मिक जीवन पोखरू लागतो. सर्व प्रकारची निराशा, असमाधान व चिडचिड, संशय, चिंता अशा गोष्टींच्या द्वारे तो आमच्या जीवनात प्रवेश करतो. हे आमचे आत्मिक युद्ध आहे व ते आम्ही देवाच्या साह्याने लढलेच पाहिजे. या सत्याची जर आम्ही जाणीव ठेवली नाही तर सैतानाला आमच्या आत्मिक जीवनावर गनिमी काव्याने हल्ला करून ते नष्ट करण्यास वेळ लागत नाही. गुलाबाचे उमललेले परंतु कीड लागलेले फूल तुम्ही पाहिलेच असेल. ती कीड अचानक लागलेली नसते. ते फूल कळी असतानाच ती कीड त्यात शिरते व ती त्या उमलत्या कळीला हळूहळू आतून पोखरू लागते. मग जेव्हा कळी उमलून तिचे फूल बनते तेव्हा ती कीड स्पष्ट उघडकीस येते व तिने तोपर्यंत त्या सुंदर सुगंधी फुलाचे सौंदर्य व सुगंध दोन्ही नष्ट केलेले असतात. श्रोत्यांनो, आम्ही विश्वासणाऱ्यांनी आमच्या आत्मिक जीवनात ख्रिस्ताचे सौंदर्य व ख्रिस्ताचा सुगंध धारण करायला हवा. परंतु आम्हाला तसे करू न देण्यासाठी सैतान सतत प्रयत्नशील असतो व हीच आमची आत्मिक युद्धभूमी आहे. या युद्धात आम्ही सैतानाशी स्वतःच्या सामर्थ्याने लढा देऊ शकत नाही. आम्हाला त्यासाठी देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. त्याच्या संपूर्ण शस्त्र सामग्रीची गरज आहे. आता त्या शस्त्र सामग्रीतल्या अत्यंत आवश्यक शस्त्रांची माहिती व त्यांचा उपयोग आपण पाहणार आहोत. वाचूया श्रोत्यांनो, इफिसकरास पत्र 6 अध्याय आणि 13 वचन. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करिता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. आपला शत्रू कोण आहे हे आपण पाहिले. आमच्या संरक्षणाची काय शस्त्रे आहेत त्याची यादी पौलाने दिलेली आहे. लक्षात घ्या की विश्वासणाऱ्याने हल्ला चढवावा किंवा पुढे पाऊल टाकावे असे पवित्र शास्त्रात कोठेही सांगितलेले नाही. या संपूर्ण विभागातील महत्त्वाचा शब्द टिकून राहणे हा आहे. पवित्र शास्त्र विश्वासणाऱ्यांना यात्रेकरू या नावाने संबोधते. या जगात आम्हाला यात्रेकरू प्रमाणे वागायचे आहे. पवित्र शास्त्र आम्हाला साक्षीदार या नावाने संबोधते आणि आम्हाला या जगाच्या टोकापर्यंत जायचे आहे असे सांगते. धावण्याच्या शर्यतीत भाग घेणाऱ्यांप्रमाणे आम्हाला धावायचे आहे व असे धावत असताना आमचे ध्येय जे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्यावर
आम्हाला आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. हे आकाश ही धरती तू शब्द बोलला झाले या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले. हे आकाश ही धरती तू शब्द बोलला झाले या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले. तू शब्द बोलला झाले. तू सागर जलधी धरितो आपल्या सहज अंजलीत अन उधळून तारे देतो आकाश अंबरात. तू मुख श्वासाने आकाशातील सैन्य आहे निर्मिले. हे आकाश ही धरती तू शब्द बोलला झाले या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले. तू शब्द बोलला झाले. तू मारण मारील खांबे रुधिराचे देऊन मोल. पुनरुत्थित झाला फिरून तू तुझ कोण जगी समतोल. तव निश्वासावर विश्वाचे या सूत्र चालते बले. हे आकाश ही धरती तू शब्द बोलला झाले या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले. हे आकाश ही धरती तू शब्द बोलला झाले. पवित्र शास्त्र आम्हाला इब्री लोकासपत्र 12 अध्याय 1 आणि 2 वचनात सांगते, आपण आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. जेव्हा पवित्र शास्त्र आम्हाला योद्धे या नावाने संबोधते, तेव्हा आम्हाला ते उभे राहायला सांगते. हे उभे राहून संघर्ष करणे जुन्या पद्धतीचे असले तरी तसे करणेच मला आवडते. अनेक वर्षांपूर्वी एक प्रसिद्ध सुवार्तिक बिली संडे यांनी म्हटले की उपदेशक जेव्हा धर्मपीठावरून उपदेश करीत असतो तेव्हा तो सैतानाशी लढा देत असतो. आणि त्यांच्या या विधानामुळे अनेक लोकांचे त्यांच्याकडे लक्ष वेधल्या गेले. मला वाटतं की त्यांचे हे विधान पुष्कळसे सत्य आहे, कारण उपदेश करण्यातही आत्मिक युद्धाचा समावेश आहे. जेथे सुवार्ता प्रसार केला जातो व देवाच्या वचनाचे शिक्षण दिल्या जाते, तेथे तेथे आत्मिक युद्ध सुरू असते. आज शत्रू तेथेच कार्यशील आहे. शत्रू शनिवारी रंगेल वस्त्यांमध्ये कार्य करीत नाही, तर तो देवाच्या वचनाच्या सेवेच्या ठिकाणी युद्ध करीत असतो. मला आठवतं की माझ्या पतीच्या सेवेच्या सुरुवातीच्या काळात दर शनिवारी रात्री कोणते ना कोणते संकट किंवा तणाव किंवा आजारपण आम्हा दोघांसमोर उभे असायचे व त्याचे स्वरूप इतके जबरदस्त असायचे की दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रविवारी सकाळी उपासना सभा चालवणे व उपदेश करणे
या गोष्टी माझ्या पतींना अशक्य वाटत असत. मग प्रार्थनेद्वारे सैतानाच्या या युक्त्यांवर आम्ही विजय मिळवत असू. आता या युद्धाची आम्हाला चांगली माहिती झाली आहे व त्यावरून आमची खात्रीही पटली आहे की जेथे देवाचे वचन कार्य करणार आहे तेथे सैतान असली अडखळणे न चुकता आणतोच आणि आम्हाला तो नामोहरम करून देवाच्या वचनाची सेवा करण्यापासून परावृत्तही करण्याचा प्रयत्न करतो. परंतु देवाची स्तुती असो की या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ख्रिस्त येशूमध्ये महाविजयी ठरतो. पूर्वी आम्हाला असे वाटत असे की शनिवारची रात्र सैतानाची रात्र आहे. तो रंगेल वस्त्यांमध्ये नक्की सापडतो व अशा वेळेस सुवार्ता सांगण्याची चांगली संधी आहे असे आम्हाला वाटत असे. परंतु अनेक वर्षांच्या अनुभवावरून आम्हाला समजले आहे की सैतान अशा लोकांमध्ये, अशा वस्त्यांमध्ये शनिवारी रात्री राहत नाही. कारण त्याला त्याच्याच लोकांशी युद्ध करण्याचे कारण नाही. ते लोक त्याचे स्वतःचे आहेत. मला वाटतं की सैतानाला या दारुड्या, रंगेल, चारित्र्यहीन लोकांची लाज वाटत असली पाहिजे. त्यांच्याशी युद्ध करण्याची त्याला गरज नाही. मला वैयक्तिकरित्या असे कधीच वाटले नाही की मी युद्ध चालू ठेवावे. मी स्वतः हल्ला करावा, आक्रमण करावे असे मला कधी वाटले नाही. आम्हाला उभे राहण्याची, टिकून राहण्याची आज्ञा करण्यात आली आहे. सैतानच स्वतःहून आमच्यावर हल्ला करतो. आम्ही सर्व काही केल्यावर टिकून राहावे अशी आम्हाला आज्ञा देण्यात आली आहे. जे लोक पराभूत ख्रिस्ती जीवन जगतात व ख्रिस्ती सैनिकांनो चला हो चला हे गीत गातात त्यांच्याविषयी फारसा आनंद वाटत नाही. मला वाटतं की विश्वासणाऱ्यांनी सैनिकांनो धैर्य धरा हे गीत गाणे जास्त पवित्र शास्त्राला धरून आहे. वाईट दिवसांमध्ये टिकून राहणे हा विश्वासणाऱ्यांसाठी विजय आहे. कित्येकदा माझे मन मंडळांविषयी दुःखी होते. मला स्थानिक मंडळ्या व स्थानिक पाळकांविषयी आस्था वाटते. कारण अनेक पाळकांना मी सैतानाशी युद्ध करताना पाहते. ते खरोखर युद्धभूमीवर एकाकीपणे एकटे युद्ध करीत राहतात. त्यांच्यासाठी मध्यस्थीच्या प्रार्थना करून व वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सहाय्य करण्याचा मी प्रयत्न करते. त्यांच्याशी प्रोत्साहनाचे शब्द बोलले तरी त्यांना त्याचा किती आधार वाटतो हे मला माहीत आहे. मंडळीची उपस्थिती कमी झालेली पाहताना, सभासदांची मंडळीविषयीची आस्था नष्ट होताना मी पाहते तेव्हा मला अतिशय दुःख वाटते. या गोष्टीचे कारण हेच आहे श्रोत्यानो की सैतान मंडळीविरुद्ध युद्ध करीत राहतो. तुम्हाला ठाऊक आहे का की आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये, दुर्गम भागांमध्ये देवाचे सेवक सेवा करीत आहेत. त्यांना सेवा करताना सतत सैतानाशी सामना करावा लागतो. घनदाट जंगलातून पायी प्रवास करताना जंगली जनावरांना तोंड देणे, रखरखीत उन्हात मैल आणि मैल प्रवास करणे, दुरात्म्यांची पूजा करणाऱ्या मांत्रिकांविरुद्ध विश्वासाने उभे राहणे, या सर्व गोष्टी ते एकटे करीत राहतात. त्यांना या युद्धात विश्वासाने टिकून राहण्याची गरज आहे. परंतु तुम्ही त्यांचा व तुमच्या पाळकांचा कधी याबाबतीत विचार केला आहे काय? दऱ्याखोऱ्यातून संकटे व सैतानाशी सामना करणाऱ्या सुवार्तिकांची तुम्ही कधी निर्भत्सना केली असेल, परंतु त्यांच्यासाठी तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. याचा तुम्ही कधी विचार केला आहे काय? तुमच्या पाळकांवर टीका करणे तुम्हाला सोपे वाटत असेल, पण त्यांना सतत कोणत्या युद्ध प्रसंगाला तोंड द्यावे लागते याचा तुम्ही कधी विचार केला आहे काय? तुम्ही देवाच्या सेवकांसाठी शनिवारी रात्री प्रार्थना करता काय? त्यांच्यावर टीका करू नका, तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांना तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. सैतान त्यांना पुष्कळ विरोध करीत आहे. देवाचे वचन शिकवणाऱ्याला वधस्तंभावर खेळणाऱ्या गर्दीपैकी तुम्ही एक होण्याची गरज नाही. जसे इस्रायलाच्या वतीने अहरोन व हूर यांनी मोशेच्या हातांना आधार दिला, तसे तुम्ही तुमच्या पाळकांचे हात प्रार्थनेद्वारे दृढ करू शकता. पाळकांना असा प्रार्थनेचा आधार देणाऱ्या मंडळीची आज गरज आहे. होऊ शकतं की तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे नसाल, पण या अंधकाराच्या दुष्ट शक्ती म्हणजे काय हे तुम्हाला अनुभवाने चांगले माहीत आहे. होऊ शकतं की दुरात्म्यांच्या अस्तित्वामुळे तुमच्या घरामध्ये अशांती आहे, अस्वस्थता आहे, भांडणे आहेत. असेही असू शकते की तुम्ही खऱ्या देवाच्या शोधात आहात आणि तुम्हाला या सत्तांपासून कायमची सुटका हवी आहे. मी तुम्हाला या सत्तांशी कसे लढावे हे सांगत नाही, तर ज्याच्याद्वारे तुम्हाला या सत्तांवर विजय मिळेल त्या प्रभू येशूविषयी मी तुम्हाला सांगू इच्छिते. प्रभू येशूने देवाच्या एकुलत्या एका पुत्राने कल्वरी येथील वधस्तंभावर सैतानाची नांगी तोडली. त्याने त्या सैतानाला पूर्णपणे नामोहराम केले आणि आज जे त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवतात त्यांना सैतानावर निश्चितच विजय प्राप्त होतो.
पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की जे ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करतात त्यांचे जीवन ख्रिस्तामध्ये लपवलेले असते. म्हणजे देवाच्या कृपेची संरक्षक भिंत त्यांच्या भोवती असते व त्यांना ख्रिस्ताच्या प्रीतीपासून जगातली कोणतीही सत्ता वेगळे करू शकत नाही. आमचा आत्मिक शत्रू सैतान आहे व त्याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी आम्हाला देवाच्या संपूर्ण शस्त्र सामग्रीची गरज आहे. ही शस्त्र सामग्री काय आहे, ती कशा प्रकारे आम्ही धारण करायला हवी, हे आता आपण वाचणार आहोत. 6वा अध्याय 14 आणि 15 ही वचने आपण वाचूया. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. श्रोत्यानो, विश्वासणाऱ्याला या ठिकाणी 4थ्या वेळेला पौलाने उभे राहण्याचा बोध केला आहे. फक्त याच ठिकाणी पौल एखाद्या सैन्याच्या नायकाप्रमाणे बोलत असल्यासारखा वाटतो. आधी तो म्हणाला, मी तुम्हाला विनवतो, पण आता तो खरोखर आज्ञा देत आहे. आणि फक्त उभे राहिलेल्या स्थितीत असले पाहिजे असे नाही, तर आम्ही विशिष्ट शस्त्रास्त्रेही धारण करायला हवीत, जेणेकरून आम्ही स्वतःचे संरक्षण करू शकू. आम्ही सैतानाच्या कुयुक्त्यांना बळी पडायला नको, तर आम्ही त्याचे हल्ले परतवून लावण्यासाठी सिद्ध व्हायला हवे. पौल पुढे म्हणतो, सत्याने आपली कंबर बांधा. पूर्वीच्या काळात शिपायाला आपल्या कंबरेभोवती पट्टा बांधणे आवश्यक असायचे, कारण त्या कंबरपट्ट्यात तो आपली शस्त्रे व्यवस्थित ठेवू शकत असे व त्याचा पोशाखही तो व्यवस्थित ठेवू शके. जर कंबरपट्टा गमावला तर त्याचे सर्व काही गमावल्यात जमा होई. आणि ऐरवीच्या जीवनात एखाद्या माणसाचा पट्टा सुटणे हा गमतीचा भाग होऊ शकतो, परंतु युद्धात कंबरपट्टा तुटून खाली पडणे म्हणजे अगदी लाजेचीच गोष्ट होती. जुन्या काळात एखादा हुशार सेनाधिकारी आपल्या माणसांना शत्रू पक्षाचे सैन्य झोपलेले असताना गुपचूप जाऊन त्यांचे कंबरपट्टे कापायला सांगत असे आणि दुसऱ्या दिवशी आपले कंबरपट्टे तुटलेले पोशाख सांभाळता सांभाळता त्या शत्रू पक्षाला नाकेनऊ येई आणि अर्थातच लढाईत त्यांचा पराभव होत असे. पौलाने आम्हाला म्हणजे विश्वासणाऱ्यांना सांगितले आहे की त्यांनी आपली कंबर सत्याने बांधावी. आता सत्य काय आहे? श्रोत्यानो, देवाचे वचन सत्य आहे. आम्ही देवाचे वचन जसे आहे तसा त्याचा प्रचार करायला हवा. आज आमच्यामध्ये स्वतःची साक्ष देणारे पुष्कळ लोक आहेत, परंतु आम्हाला ख्रिस्ताची साक्ष द्यायची आहे. ज्यांची कंबर सत्याने बांधलेली आहे अशा लोकांची आज आम्हाला गरज आहे आणि त्यांना देवाचे वचन चांगल्या प्रकारे माहीत असणे आवश्यक आहे. काही लोक चुकीचे संप्रदाय, वाद यांच्यामध्ये वाहवत जातात. त्यांच्याविषयी मी येथे बोलत नाही, तर देवाच्या वचनातील योग्य सिद्धांत जाणणाऱ्या लोकांविषयी मी बोलत आहे. या शस्त्र सामग्रीतील प्रत्येक शस्त्र आम्हाला ख्रिस्ताविषयी सांगते. आम्ही ख्रिस्तामध्ये स्वर्गीय ठिकाणी बसलेले आहोत आणि पृथ्वीवर वावरत असताना आम्ही ख्रिस्ताला परिधान करायला हवे. तसे करण्यास पौलाने आम्हाला आधीच सांगितले आहे. प्रभू येशू सत्य आहे व त्याला आम्ही आमच्या जीवनात परिधान करायला हवे. पौल पुढे सांगतो की विश्वासणाऱ्यांनी नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करायला हवे. येथेही आमचे लक्ष ख्रिस्तावर केंद्रित व्हायला हवे, कारण विश्वासणाऱ्यांचे नीतिमत्व ख्रिस्त येशू आहे आणि यामध्ये विश्वासणाऱ्याच्या वर्तनातील नीतिमत्वाचाही समावेश आहे. आम्ही जर स्वतःला नीतिमान समजत असलो तर त्या नीतिमत्वाच्या चिंध्या आमचे उरस्त्राण होऊ शकत नाहीत. आम्ही स्वतःला कितीही चांगले समजत असलो तरी त्यामुळे आमचे सैतानाविरुद्ध काहीही चालू शकत नाही. श्रोत्यानो, आम्हाला नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करायचे आहे. 15व्या वचनात पौल म्हणतो, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. ख्रिस्ती व्यक्तीने शांतीच्या शुभवर्तमानाची सिद्धता पायी घालायला हवी. उभे राहण्यासाठी पायांमध्ये वाहनांची गरज असते. ते आम्हाला पायव्याविषयी सांगते. आम्हाला भक्कम मजबूत पायव्याची गरज आहे आणि आमची सिद्धता पायाभूत आहे. समोरासमोर करण्याच्या लढाईमध्ये पायात चांगले योग्य जोडे असण्याची गरज असते. म्हणजे आमच्या विश्वासाचा पाया मजबूत असायला हवा. ख्रिस्त आमच्या विश्वासाचा पाया आहे आणि हा जो पाया घालण्यात आला आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरा पाया कोणी घालू शकत नाही. शांतीच्या शुभवर्तमानाची सिद्धता पायी घालणे म्हणजे आमचा विश्वासाचा पाया मजबूत असणे होय. नंतर पुढे पौल म्हणतो 16 ते 18 या वचनांमध्ये तो हे सांगतो, आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझविता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या.
सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. श्रोत्यानो, आम्हाला विश्वासणाऱ्यांची शस्त्रसामग्री आत्मिक शस्त्रसामग्री आहे हे समजून घ्यायचे आहे. कारण विश्वासणाऱ्यांचे युद्ध आत्मिक शत्रूशी आहे. विश्वासणाऱ्यांना ही शस्त्रसामग्री घेऊन उभे राहायचे आहे आणि ही शस्त्रसामग्री म्हणजे ख्रिस्त येशू आहे. ख्रिस्त येशूचे जे आहे त्यांच्या भोवती ख्रिस्त येशूलाच परिधान करण्यात येते. पॉल विश्वासणाऱ्यांना विश्वासाची ढाल घेऊन उभे राहायला सांगतो. ढाल एक असे शस्त्र आहे की त्यामुळे इतर शस्त्रांचेही संरक्षण होते. त्या ठिकाणी जी ढाल अभिप्रेत आहे ती फार मोठी, जवळजवळ दाराच्या आकाराची ढाल अभिप्रेत आहे. तशी ढाल पायदळातले सैनिक वापरत आणि अशा ढालीमागे उभे राहिलेल्या शिपायाचे चांगले संरक्षण होत असे. येशू ख्रिस्त हा तारणाचा दरवाजा आहे आणि बाहेरच्या शत्रूपासून विश्वासणाऱ्याचे रक्षण करणारा तो दरवाजा आहे. आज आम्हाला विश्वासामध्ये मजबूत होण्याची आवश्यकता आहे. पुष्कदा सैतान आमच्या अविश्वासाचा फायदा घेऊन आम्हाला काही क्षणांमध्येच नामोहरण करू शकतो. म्हणून श्रोत्यानो, आज आम्ही प्रार्थना करूया आणि विश्वासामध्ये मजबूत होण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. आजच्या अध्ययनानुसार यरीहो शहर आजच्या जगाचे प्रतीक आहे. आजचा प्रश्न, कंबर सत्याने कसा म्हणजे टिंब 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 योग्य रीतीने जाणणे. ए. देवाची शांती. बी. देवाची प्रीती. सी. देवाच्या आज्ञा. डी. देवाचे वचन. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण पाहिले की विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये त्याने टिकून राहणे आवश्यक आहे आणि म्हणूनच त्याला देवाची शस्त्रसामुग्री हाताळता येणे तितकेच महत्त्वपूर्ण आहे. आम्ही स्वतःला विश्वासामध्ये दृढ ठेवण्यासाठी देवाचे वचन जाणले पाहिजे. प्रियांनो, विचार करा की काय आपण यामध्ये कोठे कमी पडतो? काय आम्ही प्रभूमध्ये टिकून आहोत? यावर आत्मपरीक्षण करा आणि आत्मिक लढ्यासाठी स्वतःला तयार करा. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो की प्रभूजी आज तू आम्हाला आत्मिक लढ्याबद्दल शिकवलेलं आहे. होय प्रभूजी, या लढ्यासाठी आम्ही सदैव तयार असावं आणि प्रभूजी जी शस्त्र सामग्री तू आमच्यासाठी तयार ठेवलेली आहेस ते आम्ही बाळगावी. म्हणून प्रभूजी तू आम्हाला सिद्ध असं कर, त्यासाठी तू आम्हाला पात्र असं कर आणि प्रभूजी आम्ही देखील आमची जबाबदारी ओळखून यामध्ये पुढं यावं आणि प्रभूजी हा आत्मिक लढा लढावा यासाठी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो. तू आमच्याबरोबर सदैव आहेस, आम्ही तुझे आभारी आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.